की परत अल निनोचा एक सावट राहणार आहे आणि पाऊस कमी पडणार आहे, अशा प्रसार माध्यमातून बातम्या येत आहेत. तर त्याबद्दल मी एक त्याचा उलगडा करणार आहे. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये मी म्हटलं होतं ना, जूनमध्ये पाऊस कमी पडेल, जुलैमध्ये जास्त पडणार आहे, ऑगस्टला कमी राहील आणि सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार आहे. तर काय झालं की परत काल एक मेसेज आला की मराठवाड्यात आणि विदर्भात पाऊस जास्त पडणार आणि काही भागात कमी पडणार आहे. तर तुम्हाला एक सांगू इच्छितो, ऑगस्ट महिन्यामध्ये आता 15 म्हणजे 13-14 ऑगस्टच्या नंतर राज्यात ऑगस्टमध्ये एक मोठा पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. खास करून तुम्हाला एक सांगू इच्छितो की पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा आणि बीड जिल्ह्याचा काही भाग आहे. तर त्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, ऑगस्टमध्ये एक तुमच्याकडे चांगला पाऊस असणार आहे आणि सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये मात्र परतीचा पाऊस पश्चिम महाराष्ट्राला चांगला पडणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. पश्चिम महाराष्ट्रामध्ये कशामुळं की आता जे लो प्रेशर आहेत, आतापर्यंतचे लो प्रेशर काय व्हायचे, कमी दाबाचे पट्टे तयार व्हायचे विशाखापट्टणमच्या पुढून तयार व्हायचे. विशाखापट्टणमच्या वरती तयार झालेला कमी दाबाचा पट्टा तो काय होतो, छत्तीसगडकडे जातो. छत्तीसगडकडून इकडे मध्य प्रदेशकडे जातो, मध्य प्रदेशकडून गुजरातकडे जातो. पण चेन्नई जवळपास जर झाला तर ते काय होतं, सरळ काय होतं, तेलंगणात येतो, तेलंगणातून महाराष्ट्राकडे येतो. म्हणजे 20 सप्टेंबर नंतर, तर तुम्हाला एक सांगू इच्छितो, 20 सप्टेंबर नंतर राज्यात काय होणार आहे, पश्चिम महाराष्ट्रातले जे काही वंचित जिल्हे आहेत तिकडं देखील खूप मोठा पाऊस पडणार आणि त्यांचा देखील सरासरी भरून निघणार आहे, म्हणून हा अंदाज त्यांनी लक्षात घ्यायचा. पण राज्यात ऑगस्टमध्ये पाऊसच कमी पडणार आहे असा मेसेज आला. पण तुम्हाला एक सांगू इच्छितो, एल निनो वगैरे काही नसतं. काय असतं, समजा हे महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये एखादा जर कमी दाबाचा पट्टा असला तर तुम्हाला एक सांगतो, दुसऱ्या राज्यामध्ये काय होतं, नुसतं वारं सुटतं आणि तिकडलं आभाळ आपल्याकडे खेचलं जातं. पण आता काय होणार आहे, परत हे ऑगस्ट महिन्यामध्ये परत एक कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. ते काय होणार आहे, तयार झाल्याच्या नंतर ते जाणार आहे छत्तीसगड, छत्तीसगडकडून मध्य प्रदेशकडे जाणार आहे, मध्य प्रदेशकडून उत्तर प्रदेशकडे जाईल आणि हरियाणाकडे जाईल. पण तिकडे गेल्याच्या नंतर काय होईल, मग हे आपल्याला 10-12 दिवस म्हणजे आता 12-13-14-15 ऑगस्ट पर्यंत मग आपल्याकडे नुसतं वारं सुट